जुनी पेन्शन योजना आणि आपल्या इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील 19,000 कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत। मार्च 2023 मध्ये राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपाचं हत्यार उभारलं होतं। त्यावेळी राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा काढू असं आश्वासनही दिलं, परंतु अद्यापही कोणता ठोस निर्णय न झाल्यामुळे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत। यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय व्यवस्था आणि इतर शासकीय कार्यामध्ये याचा परिणाम होणार आहे। ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे करून घेण्यामध्ये अडचण येणार आहेत। राज्यातील 17 लाख अधिकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपावर उतरलेले आहेत। सरकारला विनंती आहे, आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्येच आमचा जुन्या पेन्शनचा कायदा मंजूर करून शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे, हे आमचा संप सोडण्याचा प्रयत्न करावा शासनाने, अशी आमची मागणी आहे। एकच विषय आंदोलनाची सांगता ही एक समिती नेमली ती शासनाने जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी। त्या समितीचा अहवाल नुकताच शासनाकडे दाखल झाला आहे। तो अहवाल स्वीकृत करून जशी आहे जुनी पेन्शन तशीच 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू करण्याची आमची आग्रहाची मागणी आहे। ती पेन्शन लागू झाल्याशिवाय यावेळेस संप माघार घेणार नाहीत। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी, DLP न्यूज, परभणी।